शेतकरी मित्रांनो, माझं नाव मनोज निलाके. मी निर्मला सीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा प्रतिनिधी आहे. मी आलो आहे कोळी बोडका या गावामध्ये दीपक वैद्य यांच्या शेतामध्ये. यांनी आपल्या कंपनीचं रायझामिका आणि स्नायपर वापरलेला आहे. तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया यांना कशा प्रकारचे रिझल्ट आले म्हणून. बोला दीपक भाऊ. रायझामिका वापरल्यामुळं हां, आपल्याला हे पांढऱ्या मुळीचा आणि याचा वापर चांगला रिझल्ट आहे. आणि आळीसाठी होमनी आळीसाठी कोणतं वापरलं होतं? होमनी स्नायपर. स्नायपर वापरल्यामुळं त्या आपल्या इथं कसल्याही प्रकारची कुठलीही आळी नाही आहे सध्याच्या आता पिरियडमध्ये. सध्या कोणत्या आणि तुम्हाला रायझामिका वापरल्यामुळे कसं कोणत्याही झाडाची एक तर हिरवापणा, हिरवापाना पिवळापाना नाही आपल्या झाडावर. हां, प्लस पांढऱ्या मुळीची वाढ चांगल्या प्रकारे होते. तुम्ही दुसऱ्या तुमच्या मित्रांना जवळच्या गावातल्या लोकांना का सांगू शकता? सांगू शकतो ना आम्ही रायझामिकर वापरल्यामुळं की कुठल्याही पांढऱ्या मुळीपासून झाड उठण्याची शक्यता नाही, आत उन्नी लागण्याची शक्यता नाही राहत. सरासरी आपले झाड तर नाही आपल्या प्लॉटमध्ये उन्नीसारखं असं पिवळं झाड एक पण नाही आहे. आणि आज सध्या पण नाही आपल्या झाडासारखी क्वालिटी आज पण नाही आहे कुठं. आणि आपल्या झाडाला आळीचं पण प्रमाण कमी आहे आणि पिवळ्या पानाचं पण प्रमाण कमी आहे. हां, तुमचं नाव सांगा आमच्या शेतकरी मित्रांनो. मी दीपक कचरो वैद्य, कोळी बोडका, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. मोबाईल नंबर सांगा. 99 22 40 82 94. धन्यवाद दीपक भाऊ.